कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब सॉरी ना, आता तुम्ही असं खाण्यापिण्यावर राग नका काढू बरं। एक तर एवढं हिंडलोय, आता 2 घोट पिऊन घ्या। हा दीपा, मी पण रागाच्या भरात जर तुला काय बोललो असेल तर त्यासाठी म्हणजे काय साहेब, तुम्हाला साधी माफी पण मागता येत नाही। जाऊ द्या। हा आता नसतो स्वभाव एकेकाचा दीपा। मोहब्बतवर चालते बेटा, तुमचा जोडा असाच सलामत राहो। अहो बाबा, आमचं जोडं नाही, आम्ही नवरा बायको नाही। देख कर लगा नाही की दोघात काहीच रिश्ता नाही, माफ करा। दोघं भल्या घरचे दिसता, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो। आप्पी माघारी यावी म्हणताच या बाबांचा आशीर्वाद मिळणं फक्त योगायोग असेल का? माझी आप्पी खरंच माघारी येईल का? मन की इच्छा इंसानों से छुपती है बेटा, फरिश्तों से नहीं। बाबा 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 कदाचित ह्यो संकेत असेल माझी आप्पी सापडण्याचा। मग गोळे का घेत नाहीये? माने तिचे सह्या का केल्यात? एवढी खराब सीमा कधीच करत नाही। माझं नक्की काय चालू आहे ना, ती बाबाच मला सांगे। पण स्वप्नील सर, त्यानंतर मी सुधारलो बरं का, परत अजिबात तसे केस कापले नाही। अहो झालंय सगळं बनवून, बसायचं का जेवायला? हो, पण अपर्णा अर्जुन आहेत कुठं? हो ना, हो अर्जुन दादा सकाळी गेलेत वंसना दवाखान्यात घेऊन, अजून आलेलेच नाही आहेत ते। मोना, अगं येतील ते, आता कितीतरी दिवस झाले त्यांना एकमेकांसाठी वेळच मिळाला नाही ना। हे दीप्या, अरे तब्येत महत्वाची नाही का? हा, फिरायला जायला काय परत वेळ मिळणार नाही वे? अहो पार्टनर, आपण असा अंदाज नको लावायला, लागला असेल कुठेतरी वेळ। आणि दीप्या फिरायलाच गेलेत कशावर रे? मोठी मा, अजून मा बाबा आले नाही? अरे नाही बाळा, मी त्यांचीच वाट बघतोय। मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं होतं। अमोल बाळा, तुला बरं वाटतंय ना? हो मामा, मी ठीक आहे, पण या गोळ्या माने खाल्ल्याच नाही, तिच्यासाठी दिले होते ना डॉक्टरांनी। काय बापू, अहो दीदीच्याच गोळ्या आहेत, तिनं खाल्ल्या का नाहीत मग आज? अरे दीप्या, आत्ताच आणलेत त्या। आणि बघ, अर्जुन दवाखान्यातच घेऊन गेलाय ना तिला, तिकडे त्यांनी घेतल्या असतील गोळ्या। अर्जुन आप्पीच्या तब्येतीबाबत काळजी घेईल। अमोल बाळा, तू नको काळजी करू। हा, उद्यापासून तुझी मा गोळ्या खाईल। हा, ओके आजोबा। छोटे सरकार, अहो तुम्हाला तुमचे बाबा काही बोलले होते का, किती वेळ लागेल वगैरे? नाही मोमा, नाही, त्यांना यायला खरंच वेळ झालाय बरं का। तुम्ही एकदा फोन करून बघा ना, म्हणजे दवाखान्यात काय झालंय ते पण कळेल आपल्याला। रुपाली, अर्जुन येईल, आपण थोडा वेळ वाट बघू या ठिकाणी। हा, बरं भाऊजींना राहू देत, डॉक्टरांना करा ना सरळ फोन, म्हणजे दवाखान्यात नक्की काय झाले ते सगळ्यांना समजेल ना आपल्याला। हा खरं आहे स्वप्नील सर, डॉक्टर काय म्हणतायत बघा, म्हणजे आपण दीदीची तशी काळजी घेऊ। ठीक आहे, मी लावतो।
डॉक्टर बिझी आहेत बहुतेक, फोन उचलतच नाहीयेत. काही कळणार कसं मग आपल्याला? मोठे बाबा परत एकदा बाबाला फोन लावून बघा ना. अरे बाळा, मी फोन लावतोय पण अर्जुन उचलतच नाहीये. स्वप्नील सर, तुम्ही डॉक्टरांना फोन लावा. कदाचित दवाखान्यातच असतील अजून ते. हा, स्वप्नील सर थांबा, दाजी आणि दिदी आलेत. अप्प्या, बस. अर्जुन कुठे होतास तू? केव्हाचे थांबलोय आम्ही आणि तू फोन पण उचलत नाहीस. अरे हा दादा, तुझा फोन आला होता, पण काय झालं, मी जरा गडबडीत होतो आणि नंतर गाडी चालवत होतो ना, त्यामुळे फोन उचलता आला नाही. आप्या, डॉक्टर काय म्हणले का? बापू, डॉक्टर म्हणले की ठीक आहे आपलीची तब्येत आणि हळूहळू होईल बरी ती आता लवकरच. चला, म्हणजे ही काळजी मिटली आता. भाऊजी, तुम्ही जेवला नसाल ना दिवसभर? तुम्ही आवरून या पटकन, आपण लगेच जेवायला बसूयात. हो. अर्जा, उशीर का झाला ते नाही सांगितलेस. हा, अहो दवाखान्यातून यायला इकडे निघालोच होतो, पण तेवढ्यात ऑफिस मधून फोन आला, तिकडे जावं लागलं जरा. काय म्हणजे अहो अर्जुन दादा, तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं ना की वंसना ऑफिसला घेऊन जाऊ नका म्हणून? त्याचं काय म्हणा, अचानक फोन आला अर्जंट, त्यामुळे काय करता आलं नाही आणि सरकारी काम नाही पण म्हणता येत नाही ना. बर, ठीक आहे. पण अर्जुन, आता तिला काही दिवस आराम करू देत. हा, हो ठीक आहे. बाबा इकडे. काय रे, काय झालं? बाबा ये ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बाबा बस इथे बस. काय रे अमोल बाळा? बाबा हे काय आहे? हे बाबा, मानिया सगळ्या गोळ्यामधली एक पण गोळी खाल्ली नाही, मग मला बरी कशी होणार सांग बरं. अरे अमोल बाळा, मानी दवाखान्यात घेतलेत ना गोळ्या, आणि आता ह्या गोळ्यांचा कोर्स उद्यापासून सुरू होणार आहे. मग मा वेळेवर डोस घेईन ह्या सगळ्या गोळ्यांचा. ओके बाबा. बाबा अजून एक. हे काय? बाबा, माने या कागदावर सह्या का केल्या आहेत आणि त्या पण एवढ्या खराब? बाबा सांग ना, का सह्या करतीये मा? अरे माच्या हाताला लागले ना, आणि मला उद्यापासून ऑफिसला पण जायचंय ना, बरोबर ना? हा, मग तिथे गेल्यानंतर सह्या कराव्या लागतील. मग पहिल्यासारख्या जमतात का नाही ते बघण्यासाठी प्रॅक्टिस करत असेल बहुतेक, आहे ना? हो बाबा, बरोबर आहे, बरोबर. पण बाबा, मा एवढ्या लवकर कामाला जायचा विचार का करतीये? अरे कारण ती सिंबाची माय ना, ती लवकर बरी पण होणार आणि कामावर पण जाणार. येस बाबा. आता आपण जेवून घेऊ, तू चल पुढे, मी आवरून आलो. ओके बाबा. सह्या का करत असेल? नेमकं हिच्या मनात चाललंय तरी काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.